कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। या कॅनलला सुद्धा आपल्या 3-4 दिवसात सोडणार पाणी असं त्यांनी कबूल केलं आहे। त्यामुळे ही आंदोलन करायची दोष आहे का त्यांचा दोष आहे। आता आमच्या तालुक्यामध्ये 3 कालवा पाणी वापर संस्था आहेत, त्या संस्था 3 चालू आहे। क्रमांक 38 ला पाणी, गटा क्रमांक 38 ला पाणी, शेतकरी एकजुटीचा, जोरात जोरात, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी व गावातील सर्व ग्रामस्थ व लाभधारक शेतकरी बंधूंनो, आज मी शंकर बलभीम चव्हाण, राहणार आडीव शेतकरी आहे आणि आम्हाला कॅनलचं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी आम्ही पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी पाटबंधारे विभाग रोपळे शाखेमध्ये आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी मिळून निवेदन दिलं। तरीसुद्धा त्या निवेदनाचा काहीच परिणाम त्या ठिकाणी झाला नाही आणि आम्हाला पाणी त्या अधिकाऱ्यांनी सोडलं नाही। म्हणून आज आम्हाला आडीव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि धरणं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच मागणी मागतोय की आम्हाला शेतकऱ्याची पिकं जाळायला लागलेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून आम्ही पाणी मागण्याकरता या ठिकाणी धरणं आंदोलन करतोय। 2 दिवसामध्ये जर पाणी नाही सुटलं तर पुन्हा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे, नळामध्ये त्या ठिकाणी उतरणार आहे आणि त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे। याची दखल घेऊन पाटबंधारे विभागानं आम्हाला पाणी सोडावं, कारण पाणी का सोडावं, आमची पाण्याची मागणी आहे, आम्ही फॉर्म भरलेत आणि आम्ही सगळ्यात जास्त वसूल आम्ही आमच्या आडीव गावचा दिला आहे आणि पाणी मागणीसुद्धा आमची आहे, म्हणून आम्हाला पाणी सोडावं आणि पाणी नाही सोडत आम्ही पुढचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे। याची दखल शासनानं घ्यावी। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत आम्ही या ठिकाणी मांडलेत आणि त्याची संदर्भाने ते आम्हाला न्याय मिळावा हीच आमचं मागणं शेतकऱ्यांचं आडीव ग्रामस्थांचं आहे।